नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सर्वजण बरे आहात अशी अपेक्षा व्यक्त करतो. रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशनचा संपूर्ण भाग पाहिलेला आहे आणि आता रोटेशनल मोशन संबंधी आपण पाहणार आहोत. तर 1.5 चॅप्टरमधला 1.5 नंबरचा पॉईंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया as an analogous quantity for mass. जसं की आपण 11th स्टँडर्डमध्ये अभ्यास केलेला आहे, we saw that लिनियर मोशनमध्ये ज्या क्वांटिटी आहेत डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटला ॲनालॉगस आहे. ॲनालॉगस या शब्दाचा अर्थ काय आहे? ॲनालॉगस म्हणजे साम्य असणारी, समान असणारी. म्हणजे मास जे आहे ते ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मास इनर्शियाचा रोल प्ले करतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे ते रोटेशनल मोशनमध्ये इनर्शियाचा रोल प्ले करतो. तर लिनियर मोशनमधले ज्या क्वांटिटी आहेत त्या सर्क्युलर मोशनमध्ये कशाला आहेत बघा. डिस्प्लेसमेंट ॲनालॉगस आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटला, वेलॉसिटी ॲनालॉगस आहे अँग्युलर वेलॉसिटीला, ॲक्सलरेशन अँग्युलर ॲक्सलरेशन, फोर्स टॉर्क्यू. In the same way, mass in the linear motion is analogous to rotational inertia or moment of inertia. To know the exact relation of moment of inertia, let us derive an expression of rotational kinetic energy. आता ज्यावेळेस आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन डिराईव्ह करू त्यावेळेस आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय आहे हे याची आयडिया येणार आहे. त्यासाठी आपण एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी पाहत आहोत. या ठिकाणी एक रिजिड बॉडी दाखवलेली आहे. रिजिड बॉडी इज रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द प्लेन ऑफ द पेपर. त्या बॉडीमधून एक ॲक्सिस आहे, त्या ॲक्सिस भोवती ती बॉडी रोटेट होत आहे. रिजिड बॉडी ऑफ एन पार्टिकल्स. आता रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स. एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत असं आपण समजूया. फर्स्ट पार्टिकलचं मास m1 आहे, सेकंड पार्टिकलचं मास m2 आहे आणि nth पार्टिकलचं मास mn या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर फर्स्ट पार्टिकलचं डिस्टन्स फ्रॉम द परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन r1 आहे. सिमिलरली द डिस्टन्स ऑफ सेकंड पार्टिकल ऑफ मास m2 इज r2 फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. Similarly, the distance of nth particle of mass mn from the axis of rotation is rn. ठीक आहे. मग consider a rigid body of particles n having masses m1, m2, mn. लक्षात आलं का मित्रांनो? ही जी रिजिड बॉडी आहे, रिजिड बॉडी म्हणजे रिजिड कशासाठी आपण शब्द वापरतो? रिजिड याचा अर्थ असा आहे की ज्या बॉडीवरती कितीही फोर्सेस अप्लाय केले तरी ती बॉडी तुटत नाही, फुटत नाही, त्या बॉडीला आपण रिजिड बॉडी असं म्हणतो. मग रिजिड बॉडी ही पार्टिकल्सनी बनलेली आहे असं आपण समजत आहोत. आणि समजा रिजिड बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्सनी बनलेले आहे आणि प्रत्येक पार्टिकलचं मास या ठिकाणी कन्सिडर करायचं आपल्याला m1, m2, डॅश 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 अप टू mn. प्रत्येक पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन हे किती आहे? r1, r2, डॅश डॅश rn. लेट द रिजिड बॉडी रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. रिजिड बॉडी कोणत्या वेलॉसिटीने रोटेट होत आहे?
कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. रिजिड बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे आणि ती किती आहे, ओमेगा आहे असं आपण समजायचं आहे. As the body rotates, all the particles perform UCM with the same omega but with different linear speeds. आता लिनियर स्पीड v आणि अँग्युलर स्पीड ओमेगा यांच्यामधलं एक फेमस रिलेशन आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. v इज इक्वल टू आर ओमेगा. ॲज द बॉडी रोटेट्स असं म्हटलेलं आहे. जर बॉडी जेव्हा रोटेट होत असते त्या बॉडीचे सर्व पार्टिकल्स हे सर्क्युलर मोशन करत असतात. लक्षात आलं का? आणि प्रत्येक पार्टिकलचं हे ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स वेगवेगळं आहे आणि डिस्टन्स वेगवेगळं असल्यामुळं लिनियर स्पीडसुद्धा प्रत्येक पार्टिकलची वेगळी आहे. या फेमस रिलेशनपासून आपल्याला v इज इक्वल टू आर ओमेगापासून आपल्याला लक्षात येते. आता फर्स्ट पार्टिकलचं लिनियर स्पीड किती आहे मग? v1 इज इक्वल टू फर्स्ट पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन r1 आहे. v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. ओमेगा कॉन्स्टंट आहे. v2 इज इक्वल टू r2 ओमेगा. सिमिलरली vn इज इक्वल टू rn ओमेगा. आता ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल इज. ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियर मोशनला ट्रान्सलेशनल मोशन असं देखील म्हणतात. लिनियर मोशन, ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे सरळ रेषीय गती. सरळ रेषीय गती या ठिकाणी सरळ रेषीय गती असणाऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा फर्स्ट पार्टिकलची या ठिकाणी दिलेली आहे. त्यासाठी आपण डिनोट करतोय कायनेटिक एनर्जी 1 इज इक्वल टू, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv², मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर. 1/2 मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर. आता फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी 1/2, फर्स्ट पार्टिकल असल्यामुळे मास त्याचं m1 आणि वेलॉसिटी v1² इज इक्वल टू 1/2 m1. v1च्या ठिकाणी आपण आता काय ठेवणार, r1² ओमेगा². लक्षात आलं? कारण v1 इज इक्वल टू r1 ओमेगा आहे आणि v1चा स्क्वेअर आहे, त्यामुळे v1च्या ठिकाणी r1² ओमेगा² येणार. सिमिलरली सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी 1/2 m2 v2² इज इक्वल टू 1/2 m2 r2² ओमेगा². Similarly, in the same way, kinetic energy of nth particle is equal to 1/2 mn vn² is equal to 1/2 mn rn² ओमेगा². आता बॉडीची टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर काढायची असेल तर या प्रत्येक पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज करावी लागेल, म्हणजे त्या बॉडीची टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळेल. आता कायनेटिक एनर्जी रोटेशनल इज इक्वल टू काय असणार आहे मग? पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस तिसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस डॅश 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 अशा सर्व nth पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. ह्या सर्वांची बेरीज म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल आपल्याला मिळणार आहे. त्या बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. चला पुढं मग कायनेटिक एनर्जी रोटेशनल इज इक्वल टू 1/2 m1 r1² ओमेगा² प्लस 1/2 m2 r2² ओमेगा² प्लस 1/2 mn प्लस डॅश 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 मध्ये थर्ड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आली, फोर्थ पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस फिफ्थ पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस डॅश 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 अप टू nth पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. आता या ठिकाणी मग पुढं नेक्स्ट स्टेपमध्ये काय केले आपण, 1/2 हा कॉमन फॅक्टर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर घेतला. ओमेगा² सुद्धा कॉमन फॅक्टर आहे, तोही ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेला आहे. मग राहिलं काय आतमध्ये, m1 r1² प्लस m2 r2² प्लस डॅश 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 mn rn². आता ब्रॅकेटमध्ये जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीच्या ठिकाणी आपण I असं लिहिलेलं आहे, कॅपिटल I. 1/2 I ओमेगा².
कायनेटिक एनर्जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी या ठिकाणी रोटेटिंग बॉडीची किती आलेली आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. फेअर I इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश 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 mn rn स्क्वेअर. तेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो खाली, समेशन, हे समेशनचं चिन्ह आहे, समेशन mi ri स्क्वेअर I इज इक्वल टू 1 टू n. आय ची व्हॅल्यू 1 पासून ते n पर्यंत घ्यायची आहे आणि समेशन असल्यामुळे आय ची व्हॅल्यू जर 1 ठेवली आपण तर m1 r1 स्क्वेअर प्लस येणार आहे, समेशन साईन आहे म्हणून प्लस आय इज इक्वल टू 2 ठेवलं, m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस m4 r4 स्क्वेअर प्लस डॅश 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 mn rn स्क्वेअर. मग या ठिकाणी आय जो फॅक्टर आहे, हा आय फॅक्टर कशा डिनोट करतोय रोटेशनल मोशन मध्ये, तो मोमेंट ऑफ इनर्शियाला डिनोट करतोय. जसं लिनियर मोशन मध्ये बॉडीला मास म्हणजे इनर्शिया असतं, तसंच रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन 1/2 mv स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन फॉर्म्युला काय आला बघा, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आता या ठिकाणी 1/2 ला 1/2 आहे, ॲनॉलॉजी कशी आहे बघा, 1/2 m च्या ठिकाणी I आहे आणि v स्क्वेअर लिनियर स्पीडच्या स्क्वेअरच्या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. मग मास, जसं मास प्लेज इनर्शिया, मास हे लिनियर मोशनमध्ये इनर्शियाचा रोल प्ले करतो, तसं आय हा रोटेशनल इनर्शिया, त्यालाच आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा रोल प्ले करतो आय. म्हणून या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात आला, समेशन I इज इक्वल टू 1 टू n mi ri स्क्वेअर. चला आता पुढं बघूया. आता मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन या ठिकाणी केलेली आहे वरच्या इक्वेशनवरून. द मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल. पहिल्यांदा काय म्हटले बघा, सम आहे म्हणजे बेरीज आहे, कशाची, ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल, गुणाकार आहे मास ऑफ ईच पार्टिकल, अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. दॅट इज फॉर्म्युला लिहिलेला आहे, SI युनिट किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, डायमेन्शन m1 L2 T0. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी डिपेंड्स अपॉन, कशावरती मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असणार आहे, हे फॉर्म्युलेवरून आपल्या लक्षात येते, मासेस ऑफ पार्टिकलच्या मासवरती डिपेंड आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन, दिलेल्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती मासेसचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे, मास पॉइंट्स हे ॲक्सिसच्या जवळ आहेत का लांब आहेत, यावरती सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे. कारण या ठिकाणी बघा कशाचा गुणाकार आहे, मास ऑफ पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता समजा एखादा ॲक्सिस पासून समजा मास पॉइंट्स जर दूर अंतरावरती असतील तर R ची व्हॅल्यू वाढणार आहे, R ची व्हॅल्यू वाढली, R इंटू m आहे म्हणजे मास, यांचा गुणाकार सुद्धा वाढणार आहे म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे. म्हणून सेकंड काय आपण डिपेंडन्स बघतोय बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता जर ॲक्सिस आपण बदलली फॉर डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशन, इट विल अगेन डिपेंड्स अपॉन मास डिस्ट्रीब्युशन अराउंड दॅट ॲक्सिस. तर हे आज आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी सुद्धा एक्सप्रेशन काढलेलं आहे. त्याचबरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमका काय कन्सेप्ट आहे हे देखील आपण या ठिकाणी आज पाहिलेलं आहे. व्हिडिओला पॉज करून नोट्स लिहून काढा आणि ज्या विद्यार्थ्यांनी यूट्यूब HRK फिजिक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.